नमस्कार मंडळी. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची भजी बनवणार आहोत. आपण नेहमी साबुदाणे भगर खात असतो, तर ही नवीन काहीतरी रेसिपी आहे उपवासाची भजी. तर ही कच्च्या बटाट्यापासून मी बनवलेली आहे. अगदी कुरकुरीत तयार होते, आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत. कोणतीही पूर्वतयारी करायची अजिबात गरज नाही, अगदी झटपट अशी तयार होते. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे साबुदाणे घेतलेले आहे. तर हे भिजवलेले साबुदाणे आहेत. तर तुम्ही असे अख्खे साबुदाणेही टाकू शकतात, पण मी हे साबुदाणे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर मी साबुदाणे 7 टेबलस्पून घेतलेले आहे, जे पोह्यांचे चमचे आहेत ते. तर बघा, हे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. जाडसर ठेवायचे, जास्त बारीक करू नका. तर साबुदाणे बारीक करून झाले. तर मी एक बाउल घेतले. तर हे 4 बटाटे मी घेतलेले आहेत आणि हे कच्चे बटाटे आहेत, तर त्यांचे साल काढून घेतलेले आहेत. तर या बाउलमध्ये मी हे बटाटे आता किसून घेणार आहे. तर कच्चे बटाटेच वापरा आणि बारीक किसणीनेच किसा, म्हणजे भजी ज्यावेळेला आपण तळतो त्यावेळेला ते असे पटकन शिजतात. तर चला, आता बटाटेसुद्धा किसून झालेले आहेत. तर त्यात बारीक केलेले साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर लागणार आहे हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी इथे कुटून घेतलेली आहे. त्यानंतर लागणार आहे राजगिऱ्याचं पीठ. तर राजगिऱ्याचं पीठ मी हे बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे. तर 3/4 कप हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं पावडर मी इथे वापरलेलं आहे 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर थोडं जिरं टाकून घ्या, अर्धा चमचा आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्या. तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ भिजत असताना पाण्याचा वापर अजिबात करू नका. त्याला आपोआप ते पीठ छान असं घट्ट मळलं जातं, कारण त्यात बटाटा आपण टाकलेला आहे, त्यामुळे ते पीठ छान भिजलं जातं. पाण्याची अजिबात गरज पडत नाही. तर तुम्ही बघू शकतात की छान असं पीठ भिजून होतं आहे. तर हे अशा पद्धतीने पीठ भिजलं जातं. तर याचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीने. तर मी आता तेलही गरम करून ठेवलेलं होतं, तर त्यात मी आता भजी काढून घेते. तर बघा, या अशा पद्धतीने गोल गोल करून भजी टाकून घ्यायची आहे आणि फुल गॅसवरच तळायचे. मध्यम गॅस किंवा कमी गॅस करायची अजिबात गरज नाही. रेग्युलर जसं आपण भजी तळायला गॅसची फ्लेम ठेवतो, तर तेवढीच फ्लेम आपल्याला ठेवायची आहे. तर भजी टाकून झाल्यानंतर अशा त्यांना मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, कारण ते एकमेकांना चिपकून जातात. म्हणून छान त्यांना मोकळ्या करून सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. त्यांना सारखं पलटवत राहायचं, म्हणजे पूर्ण भजी व्यवस्थित तळली जाईल. तर बघा, किती छान भजी तळून झालेली आहे. तर मी यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता, छान कुरकुरीत तयार झाली. तर तुम्हाला हे आवाजानेच कळालं असेल की कुरकुरीत तयार झालेली आहे. अगदी नवीन रेसिपी आहे आणि खूप छान लागते. तर मी आता राहिलेल्या पिठाची पण भजी इथे तयार करून घेते. तर ही भजी पण मी त्या पद्धतीनेच व्यवस्थित टाकून घेते. यांनाही तसंच मी तळून घेते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उपवासासाठी खूप छान आहे. ज्यांना साबुदाणे भगर आवडत नसेल त्यांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे. तर यांनाही तसंच मोकळं करून घ्यायचं आणि छान तळून घ्यायचं आहे. तर बघा, या अशा पद्धतीने सर्व भजी तळून झालेली आहे. तर ही रेसिपी महाशिवरात्रीसाठी खास बनवली होती. तर ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.